राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर याचा आपण विचार करणार आहोत. स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क फाउंडेशन याबाबत आपण विचार करणार आहोत. यामध्ये 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठी लवचिक खेळ व कृती आधारित 5 वर्षाचा समावेश असेल. जागतिक स्तरावरील संशोधनावर आधारित तत्वांचा वापर केलेला आहे. मूळ भारतीय ज्ञान आणि परंपरांचा समावेश असणार आहे. शिक्षक आणि इतर संबंधितांसाठी मार्गदर्शक, शाळा, अंगणवाडी, बालवाडी मधील बालकांच्या सर्वशक विकासास सक्षम करणे. म्हणजे 3 ते 8 वयोगटासाठी देशातील पहिलाच एकात्मिक अभ्यासक्रम 2020 च्या धोरणानुसार ठरवण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रम आराखड्याची काही तत्व आहेत. त्यानुसार प्रत्येक बालक शिकू शकते. कुटुंब आणि शाळा बालकाच्या अध्ययनातील भागीदार आहेत. बालकाची काळजी व निगा केंद्रभागी राहील. बालकाला त्याच्या परिसरातून अनुभव घेण्याच्या, शोध आणि प्रयोग करण्याच्या सततच्या संधी अध्ययनात महत्वाच्या आहेत. प्रत्येक बालक वेगळे असते. त्याच्या स्वतःच्या गतीने ते वाढत व शिकत असते. बालकाच्या विकासामध्ये खेळ आणि कृती प्रमुख भूमिका बजावतात. अध्ययन प्रक्रियेमध्ये बालकांचा स्वीकार, आदर, सन्मान आणि सहभाग असल्यास बालक उत्तम अध्ययन करतात. बालके निरीक्षणातून, अनुकरणातून, सहकार्याने आणि मूर्त अनुभवाद्वारे शिकतात. ही आहे तत्वे. आता प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण, अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ECCE. त्यामध्ये प्रामुख्याने घरी बालकाचं वय 3 वर्षापर्यंत तो घरी असतो. त्या ठिकाणी प्रारंभिक बाल्यावस्थेत शिक्षण कार्यक्रम जो आहे पुढे 3 ते 6 वयोगटाचा तो अंगणवाडी किंवा बालवाडी किंवा बालवाटिकेमध्ये होणार आहे. त्यानंतर पायाभूत स्तरामध्ये प्रामुख्याने संस्थापक रचनेमध्ये वय 3 ते 8 वयोगट. यामध्ये शाळेतील प्रारंभीचे वर्ष म्हणजे इयत्ता 1ली व 2रीचे वर्ष यांचा समावेश असणार आहे. गुणवत्तापूर्ण प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षण सर्वकष विकासाला चालना देणारी आहे. आता या ठिकाणी मुलांचा मेंदूचा विकास झालेला असतो. शाळा तयारी, अध्ययन निष्पत्ती संपादनक, रोजगार क्षमता आणि राष्ट्रीय विकास यांचा देखील विचार केलेला आहे. पायाभूत स्तरामध्ये 2 प्रकार पडतात. वय 0 ते 3 प्रामुख्याने घरातील वातावरण, कुटुंब प्राधान्य, पोषक आहार, चांगल्या आरोग्याच्या सवयी, सुरक्षा व संरक्षण, सुजाण संगोपन, संभाषण, खेळ, हालचाल व संगीत यांचा वापर करून मुलाचं संगोपन करायचं आहे. तर वय वर्ष 3 ते 8 या दरम्यान 3 वर्षापासून मुलगा शाळेत येणार आहे. 3 ते 4 वर्षामध्ये बालवाटिका 1, 4 ते 5 वर्षाचा असताना बालवाटिका 2 व 5 ते 6 वर्षाचा असताना बालवाटिका 3 मध्ये तो शिकणार आहे. त्यानंतर 6व्या वर्षी इयत्ता 1ली मध्ये तो जाणार आहे. 6 ते 7 वयापर्यंत तो 1ली शिकणार. त्यानंतर 7व्या वर्षी तो 2रीत जाणार. 8 वर्षापर्यंत तो 2रीत असणार आहे. प्रामुख्याने बालवाटिका, अंगणवाडी किंवा शाळा यामध्ये व्यतीत होणारा हा त्याचा कालावधी आहे. शिक्षण क्रम जो आहे वय वर्ष 3 ते 6 व वय वर्ष 6 ते 8 मध्ये सांगितलेल्या प्रमुख बाबी पुढील प्रमाणे: त्याचे आरोग्य, सुरक्षितता, संगोपन, पोषण, स्वमत कौशल्य, कारक कौशल्य, स्वच्छता, व्यायाम, भावना व्यवस्थापन, खेळ आणि प्रारंभिक साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे FLN या बाबी मुलांच्या तयारी करून घ्यायच्या आहेत. विकास क्षेत्र आपण बघणार आहोत. त्यामध्ये शारीरिक विकास, भाषा आणि साक्षरता विकास, त्याचबरोबर सामाजिक, भावनिक आणि नैतिक विकास, बोधात्मक विकास, सौंदर्य दृष्टी आणि सांस्कृतिक विकास, सकारात्मक अध्ययन सवयी यासारख्या गोष्टींचा विकास करायचा आहे.
शिक्षणाची लक्ष्य, त्यानंतर अभ्यासक्रमाची ध्येय, नंतर क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती अशा उतरत्या क्रमाने आहे. या ठिकाणी आपल्याला काही विकास क्षेत्र दिलेले आहे. त्यानुसार अभ्यासक्रमाची ध्येय ठरवण्यात आलेले आहे. त्यालाच आपण करिक्युलम गोल्स असे म्हणतो. विषयानुसार प्रत्येक विषयाची काही करिक्युलम गोल्स अभ्यासक्रमात ठरवण्यात आलेले आहे. त्यानुसार आपल्याला मुलांच्या क्षमता वाढवायच्या आहे आणि अध्ययन अनुभव द्यायचे आहेत. त्याचबरोबर बालके उत्पादक कार्याबाबत व सेवेबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करतात. या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती काय येईल? इतरांना मदत करण्यासाठी वयानुरूप सुयोग्य शारीरिक श्रम करण्याची तयारी दर्शवतो आणि त्यामध्ये तो सहभागी होतो. यामध्ये वय ते 3 ते 8 वयोगटाच्या विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे. खेळून झाल्यावर खेळणी आणि इतर साहित्य जागच्या जागी ठेवतो. वर्ग सुव्यवस्थित ठेवण्यासाठी शिक्षकांना मदत करतो. जेवल्यानंतर स्वतःची ताट, खाऊचा डबा स्वच्छ करतो. घरी आणि किंवा शाळेत दैनंदिन कामे करतो. उदाहरणार्थ कंसात खेळणी ठेवणे, झाडांना पाणी देणे. स्थानिक झाडांची बी रुजवतो आणि रोपट्याची निगा राखतो. अध्ययन अध्यापनात साहित्य निर्मितीमध्ये शिक्षकांना सहाय्य करतो. स्वयंपाकघरात धुणे, कापणे इत्यादी कामामध्ये मदत करतो. बालके स्वतःभोवताच्या नैसर्गिक वातावरणाबद्दल कृतज्ञतापूर्ण भाव दर्शवतात. अध्ययन निष्पत्ती आहे सर्व प्रकारच्या जीवाबाबत काळजी घेतो आणि त्यांच्यासोबत राहण्याचा आनंद प्रकट करतो. भाषा शिक्षण व साक्षरता विषयक दृष्टिकोन, मातृभाषेतून वाचन आणि लेखन याला प्राधान्य द्यायचं आहे. मातृभाषा किंवा गृहभाषा किंवा परिसर भाषा यातून सुरुवातीच्या काळात वाचन व लेखनाच्या संकल्पना विकसित होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रत्येक बालकाला मातृभाषेतून शिक्षण देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अनुदेशनाचे माध्यम बालकाची गृहभाषा असावी, कारण बालके त्याच्या मातृभाषेतून संकल्पना जलद गतीने आत्मसात करत असल्यामुळे पायाभूत स्तरावरील अनुदेशनाचे माध्यम मुख्यतः बालकाच्या मातृभाषा किंवा गृहभाषा किंवा परिचित भाषा किंवा परिसर भाषा असाव्यात. अधिकच्या भाषा शिकण्यासाठी सुद्धा संधी द्यायची आहे. सुरुवातीच्या वर्षामध्ये बालकांना विविध मौखिक भाषा शिकण्याची संधी द्यावी. बालक शिक्षक व पालकांच्या मदतीने 2 ते 3 भाषा शिकेल अशा संधी आपण बालकांना उपलब्ध करून द्यायच्या आहे. त्याचबरोबर स्वतंत्र वाचक व लेखक बनवतात. बालकाने प्रथम भाषेमध्ये वाचन व लेखनामध्ये प्रावीण्य इयत्ता 3री पर्यंत प्राप्त करणे अपेक्षित आहे, तर इतर भाषा कंसात द्वितीय मध्ये 5वी पर्यंत प्राप्त करणे अपेक्षित आहे. या ठिकाणी प्रारंभिक अवस्थेत बालकाने लिहिलेल्या काही शब्दांचा चार्ट दिसत आहे आणि बाजूला चित्र दिसत आहे. रूढ अर्थाने असंख्यित वाचक आणि लेखक बनण्यापूर्वीच बालके वाचन लेखन विषयी जी कौशल्य, विचार व ज्ञान विकसित करतात त्याला उद्योन्मुख साक्षरता असे म्हटले जाते. उद्योन्मुख वाचन कौशल्य आणि उद्योन्मुख लेखन कौशल्य असे 2 प्रकार उद्योन्मुख साक्षरतेचे पडतात. यामध्ये छापील व लिखित साहित्याबद्दल जागरूकता निर्माण करणे. शब्दचित्र, प्रतिमा वाचन कधी कधी बालक फक्त वाचल्यासारखं करतो. लिखित मजकूर डावीकडून उजवीकडे वाचण्यास शिकणे. बहुसंख्य भारतीय भाषांनुसार डावीकडून उजवीकडे लिहिले जाते, त्यामुळे त्याला तसं शिकवायचं आहे. मजकुराचा अर्थ लावण्याचा प्रयत्न. लेखन कौशल्यामध्ये आपण विचार, कल्पना, भावना व्यक्त करण्यासाठी चित्र काढणे, त्याबद्दल बोलणे व स्वलिपीत लिहिणे. गिरगिटणे, स्वलिपीत अक्षरे व अंक सदृश चिन्हे, अक्षरासारखे विविध आकार लिहिणे आणि स्वलिपी. उद्योन्मुख साक्षरता कौशल्यामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. समजपूर्व वाचन, ओघवते वाचन, लेखन व वाचन सवयी, मौखिक भाषेचा विकास, ध्वनी विषयक जागरूकता आणि निसंकेतीकरण या गोष्टींचा समावेश होतो.
भाषा साक्षरता अनुदेशनाचे 4 आयाम आहेत. त्यामध्ये मौखिक भाषा विकास, शब्द ओळखणे, वाचन आणि लेखन. मौखिक भाषा विकासामध्ये चित्रवाचन, अनुभव सामायिक करणे, गोष्ट सांगणे, नाट्य आणि भूमिका यांचा समावेश आहे. तर शब्द ओळखण्यामध्ये ध्वनीची जाणीव होणाऱ्या कृती, अक्षरे ओळखणे, आवाज, चिन्ह यांचा संबंध, कौशल्य केंद्रित लेखन कंसात अक्षरे व शब्द, अक्षरे व शब्द वाचन. वाचन मध्ये मोठ्याने वाचणे, सहभागी वाचन, मार्गदर्शित वाचन आणि स्वतंत्र वाचन यांचा समावेश होतो. तर लेखन मध्ये नमुना लेखन, सहभागी लेखन, मार्गदर्शित लेखन आणि स्वतंत्र लेखन यांचा सहभाग होतो. गणित अनुदेशनाचे 4 आयाम आहे. त्यामध्ये मौखिक गणितीय चर्चा, कौशल्य अध्यापन, कौशल्य सराव आणि गणितीय खेळ. पायाभूत स्तरावर गणित अध्ययनाची काही क्षेत्र आहे. ती पुढील प्रमाणे: संख्या आकलन, मूलभूत गणिती क्रिया, आकार आणि अवकाशीय संबोध, आकृतिबंध, मापन आणि माहिती व्यवस्थापन. पायाभूत स्तरावरील अध्यापन कार्यनीती पुढील प्रमाणे आहे. खेळ कंसात वर्गातील आणि वर्गाबाहेरील कंस पूर्ण, खेळणे आधारित अध्ययन, संभाषण, गोष्टी, गाणी, बडबड गीते, संगीत आणि तालबद्ध हालचाली, कला व हस्तकला यांचा समावेश होतो. आशयाची निवड आणि संघटन यात भाषा, गणित, कला, कार्यानुभव व शारीरिक आरोग्य याकरता आशय दिलेला आहे. पाठ्यपुस्तक किंवा कृतीपत्रिका किंवा कृतीपुस्तिका, बालसाहित्य, ई साहित्य, फ्लॅश कार्ड यांचा वापर करणे आवश्यक आहे. मग आशय संघटनाचे मार्ग पुढील प्रमाणे आहे. प्रकल्प आधारित दृष्टिकोन, कथा आधारित दृष्टिकोन, विषय सूत्र आधारित दृष्टिकोन आणि सर्व समावेशक दृष्टिकोन यांचा समावेश होईल. अध्ययनासाठी पुढील प्रकारचं वातावरण आपण निर्माण करू शकतो. जे लहान वर्ग आहे त्यासाठी आपण बैठी व्यवस्था करू शकतो या प्रकारे. त्याचप्रमाणे वर्गातील वाचन लेखन समृद्ध करण्यासाठी भिंतीवर विविध प्रकारचे चार्ट लावू शकतो. चैतन्यदायी अध्ययन कोपरे व बोलक्या भिंती तयार करू शकतो. वर्गात सकारात्मक वातावरण निर्मिती करण्यासाठी पुढील गोष्टींचा समावेश करावा लागेल. 1. वर्ग वातावरण. 2. वर्ग नियम. 3. अनुचित वर्तनाचे व्यवस्थापन. 4. शिस्त. शिक्षकाने वापरायची भाषा. आणि 5. सकारात्मक सूचनांचा वापर. यांचा वापर करून आपल्याला वर्गात सकारात्मक वातावरण निर्मिती करायची आहे की जेणेकरून बालकाला अध्ययन करण्यास चांगला वातावरण निर्माण होऊ शकेल. अध्ययन अध्यापन साहित्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य निवडीमागील तत्वे काही दिलेले आहे. हे साहित्य आकर्षक असावे, वाचण्यास सुरक्षित, दर्जेदार व टिकाऊ असावे, स्थानिक स्तरावरील उपलब्धता असावी त्यांची, प्रयोग करण्याची पुरेशी संधी, जिज्ञासू वृत्ती वाढवणारे आपल्याला अध्ययन अध्यापन साहित्य तयार करायचे आहेत. यामध्ये अध्ययन अध्यापन साहित्याचे विविध प्रकार दिलेले आहेत. ते आपण बघूया. काही साहित्य शिक्षक निर्मित असतील, त्यामुळे शिक्षक निर्मित साहित्य, बालक निर्मित साहित्य, स्थानिक स्तरावरील खरेदी करता येणारे साहित्य, पुस्तकालय किंवा बाल साहित्य, तंत्रज्ञान, डिजिटल आणि दृकश्राव्य साहित्य यासारख्या विविध साहित्यांचा प्रकार आपल्याला निर्माण करता येतील. पायाभूत स्तरावरील मूल्यांकन करण्यासाठी आपल्याला पुढील गोष्टींचा विचार करायचा आहे. पायाभूत स्तरावरील मूल्यांकनाचे उद्देश कोणते आहे ते आपण समजून घेऊया. त्यामध्ये बालकाच्या संपन्नतेबद्दल शिक्षकांना माहिती होणे आणि भविष्यातील कृतीबद्दल मार्गदर्शन करता येणे आवश्यक आहे. बालकांच्या शैक्षणिक गरजा, प्राधान्यक्रम व आवड, अध्ययनाच्या दृढीकरणास मदत, क्षमता प्राप्तीचे मूल्यमापन करणे, बालकांचे संभाव्य विकासातील आव्हानं किंवा अध्ययनातील अडचणींची माहिती घेणे, अध्ययन संपादनाचा आढावा घेणे. वेळेचे व्यवस्थापन. उद्देश खेळ आधारित मार्गदर्शित व संचलित कृतींची तयारी करणे, भाषा विकासासोबतच भावनिक आणि नैतिक विकास होईल याकरता सहाय्य करणे. 3 ते 6 वयोगटातील बालकांसाठी दिनचर्या,
त्याचबरोबर 6 ते 8 वयोगटातील बालकांसाठी दैनंदिन किंवा साप्ताहिक दिनचर्चा आणि वार्षिक शालेय दिनदर्शिका यांचा समावेश यामध्ये केलेला आहे. त्यानुसार कोणकोणत्या गोष्टी करून घ्यायच्या आहे याचा विचार या दिनदर्शिकेमध्ये केलेला आहे. सहाय्यभूत शैक्षणिक परिसंस्था निर्माण करायची आहे आपल्याला. त्यासाठी अध्ययनासाठी पूरक वातावरणाची खात्री निर्माण करणे, शिक्षकांचे समक्षीकरण करणे, त्यासाठी विविध स्तरावर शिक्षकांचे प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. शैक्षणिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका, पालक आणि समुदायाची काय भूमिका आहे ते माहीत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. अतिरिक्त निर्णायक क्षेत्रामध्ये विकासात्मक विलंब आणि दिव्यांग ओळखणे, म्हणजे वर्गामध्ये काही मुलांचा विकास कमी गतीने होतो, तो विलंब शोधणे आणि दिव्यांगांना शोधणे. शाळेतील सुरक्षा आणि सुरक्षितता याकडे लक्ष देणे. बाल लैंगिक अत्याचार पॉक्सो कायद्याची माहिती असणे आणि सुरक्षतेचे इतर उपाय याबाबत जागृत असणे. पूर्वतयारी स्तराशी सांगड घालण्यासाठी पायाभूत स्तर आणि पूर्वतयारी स्तर असे 2 भाग केलेले आहे. पायाभूत स्तरामध्ये अभ्यासक्रम ध्येय, विकास क्षेत्र, त्यानंतर आशय, मूर्त अनुभव आपण देणार. पूर्वतयारी स्तरामध्ये अभ्यासक्रम क्षेत्र आणि अमूर्त अनुभवाकडे आपल्याला जायचं आहे. त्याचबरोबर अध्यापनशास्त्र हे अध्ययनार्थी केंद्रित असावं आणि पूर्वतयारी स्तरामध्ये ते स्वयंदिग्दर्शित असावे. मूल्यांकन आपल्याला 360 डिग्रीतून करायचं आहे. जे पायाभूत स्तरावर पण आपल्याला 360 डिग्रीतून मूल्यांकन करायचं आहे आणि पूर्वतयारी स्तरावर सुद्धा 360 डिग्रीतून विद्यार्थ्यांचं मूल्यांकन आपल्याला करायचं आहे. थँक्यू. धन्यवाद.